सालाबाद प्रमाणे आज सुद्धा आमच्याकडे चालू आहे कांदा भजी. सालाबाद म्हणजे आज अमावस्या आहे ना. वा वा वा. काऊ, आमचं लक्ष काऊकडे आहे. पेढे पाहिजेत आम्हाला, पेढे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे गुरुवार, म्हणजे आज आहे गटारी अमावस्या आणि दीपपूजन आहे. तर तसं बघायला गेलं तर आमचा तर श्रावण आजपासूनच स्टार्ट झालेला आहे, कारण आज आहे गुरुवार. कालच आमची गटारी झालेली आहे आणि उद्यापासून श्रावणाला सुरुवात होत आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये काय असणार आहे, घरातला रुटीन ब्लॉग असणार आहे. हे बघा, आमचा आवाज हा मला सकाळपासून ब्लॉगच शूट करून देत नाही, ह्याची अशी मस्तीच चालू आहे. तर आता मी रिलॅक्स बसले आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. मस्त देवपूजा वगैरे झाली, जेवणाला लागले. जेवण पण माझं अर्ध झालेलं आहे आणि काय आमची अशी दिवसभर दोघांची अशीच मस्ती चालू असते. आणि आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे ते तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये बघणारच आहात, है ना. सगळ्यांना ऐका लवकर. गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग बोल. बाय, टाटा 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 टाटा. अभी 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 श्रियान, हे बघा आमचा सकाळी उठल्या उठल्या पहिला लागतो तो अभ्यास, तो लावून ठेवलेला आहे. आणि अभी 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 आता आम्ही अभी जेवणार. जेवायला सिंपल जस्ट मटरची आमटी बनवलेली आहे आणि जेवण इथे वाढून घेतो का तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे कालचा मिनी ब्लॉग म्हणजे आजचा मिनी ब्लॉग बघितला नसेल तर कोणीतरी ज्यांनी मिनी ब्लॉग आजचा बघितला नसेल त्यांनी आज मिनी ब्लॉग नक्की चेकआउट करा. कालच्या श्रियांची मस्ती गटारी स्पेशल. गटारी स्पेशल वर नावच आहे गटारी स्पेशल. त्यांनी काय तमाशा करून ठेवलेला आहे. खाली घेतलं जेवायला तर त्यांनी सगळा भात असा पूर्ण म्हणजे असा पूर्ण टोपातून असा हात घालायचा, भात फेकून द्यायचा. पाणी असं तो असा मजा करत होता. म्हणून आम्ही जेवण रोज इथे वाढून घेतो आणि मग खाली जेवायला बसतो. तर काय ना, जेवायला सिंपल वाटाण्याची आमटी, मटरची आमटी, जलेबी, कोशिंबीर, जिलेबी आणि आंबा पापड काय तळले ना, भाजी आणि इकडे तेच सगळं वाढून घेतलं. पटकन जेवतो आणि मग श्रियांना जेवण भरवायचं आहे. चल चल आजोबा, बाप्पा करायचे आपल्याला. वाजून तर किती, संध्याकाळ झालेली आहे. मस्त साडी घातलेली आहे आज, कारण आज आहे दीप अमावस्या आणि आपल्या सणासुदीला साडी घालायला मला आवडते आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या नवऱ्यालाच आवडते साडी घातलेली. बोल ना माझ्याविषयी. हो हो हो, आवडते आवडते बाबा. आणि ती सणासुदाला फक्त, बाकी नाही. इतर वेळेस तिकीट आवडते पण मी घालत नाही. आणि सगळी तयारी करून ठेवले आणि ते पेढे आहेत डिश मध्ये. तर श्रियान काय म्हणते माहितीये, खाऊ 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 खायचे खाऊ. आणि मेन दिवे आणि चांदीचा दिवा माझा आणि चांदीचं करंट तो राहिला घरी. ह्याच दिव्यांची पटकन पूजा, म्हणजे हेच दिवे आणि एक पण तो असतो तो चांगला वाटतो दिवा, तो राहिला घरी. आता मस्त पटकन पूजा करते. तुम्ही ब्लॉग मध्ये बघा कशी पूजा करते. ओके ओके बाबू, लागली सगळं बोलते. खायची पानं निकेतने आणायला पाठवली दुकानात. त्याने खायची पानं बघा कशी आणली, टपरीवरून आणली ना. एका पानांची 2-3 पान होते, एवढे मोठे मोठे पानं, असली मोठी पानं. तो पण देठ तुटलेला. श्रियान ठेव ठेव ठेव, तो नंतर खायचा. हा काऊ आहे ना, नंतर खायचा. कसा गोल गोल फील होतो. काऊ पाहिजे, देणार. थांब जरा, बाप्पा करूया मग देणार तुला. दिवे मांडले आणि आमचं दीपपूजन झालेलं आहे. पटकन 1-2 मिनिटांमध्ये. पूजा बाकी आहे पण दिवे तर भेटले ना, एकदम झकास वाटते. मेन आपली पांढरी फुलं नाही आहेत ना रे ती. हा, कसली ती, नाव काय? मला नाव माहिती, आमच्या गार्डन मध्ये मिळतात ती. हा, आमच्या गार्डन मध्ये मिळतात. आणि इकडे पण आज देवारा पण तसा आमचा फुललेला नाही. श्रियांची मस्ती बघा चालू आहे. श्रियान, बाप्पा घरी चल, ये पटकन, ये पटकन. पेढा खाल्लास ना बाप्पाच्या अगोदर, मग आता पहिला बाप्पा घरी ये चल. श्रियांनाच पेढा खाऊन मोकळा झालेला आहे. आणि श्रियान बाबू आमच्या बाप्पा करतो. आणि आमच्या बाबूचं लक्ष कुठे आहे माहितीये का? कुठे आहे बाबूच्या लक्ष? अरे वा वा वा. काऊ, आमचं लक्ष काऊकडे आहे. पेढे पाहिजेत आम्हाला, पेढे. आणि आज पूजेसाठी आम्हाला बेल पण नाही मिळाला. दुर्वा आहे पण बेल नाही मिळाला.
पण झाली छान अशी मस्त पूजा. चला. आणि इथे देवांच्या इथे दिवा लावायचा आहे. काऊ देणार तुला. काऊ इकडे बघा, आम्हाला काऊ तुझ्याच आहे. बाप्पाला सपला सोडूया. अरे आता सोडायचं बाप्पाला सपलं. बाप्पा पहिला बाबूला मग बाप्पाला. मग बाप्पा. हा चला या. संध्याकाळ झाली, दीपपूजन पण झालाय. बसल्यात मॅडम. दिवा पण मस्त मस्त जळायला लागलेला आहे. देवारा पण एकदम मस्त वाटतोय. आणि श्रियान तर मजाच करतोय. आणि इकडे विठ्ठलाचे गाणे लागले. एकदम मन प्रसन्न वाटतोय आज. आता ह्या कोपऱ्यामध्ये अरे वा. आणि इथे दिवे लावलेत मी, पण ती पण भीती वाटते. हा जाऊन पटकन उठवायचं, कारण शेजाऱ्यांच्या आहेत ना, तो जातो दिवा उचलते म्हणून ते लावले जातात, पटकन विजून जातील म्हणून. वा रे वा. बाप्पा कर. बाप्पा कर. मग बाप्पा तुला खाऊ देणार. श्रीयू इकडे श्रीयू. ए नो. आणि इथे काय चालू आहे? श्रियांचं दुष्ट काढायचं आहे, तर इथे करवंटी आम्ही निकेल जाळतोय गॅसवर. आणि हा पोरगा इतका त्रास देतो ना, बापरे. तर समईच्या वातीवर असा बोट पकडायला चाललाय आणि सगळे पेढे खाऊन टाकले. नुसतं गोड 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 सगळं खाऊ काढलास ना. ते बाप्पाचं गाणं लागलं तर बाप्पा समोर नाच. चल हा बाप्पा. नो रे श्रियान. हमा हमा हमा. काय खातो श्रियान? ह्या पोराला दिलेले लालवाले द्राक्ष खायला. आणि हे असं खुर्चीवर ह्याने असं खेळ केलेत त्याचे. आणि ह्या कॅडबरी आहेत ना, त्याच्यावर हा मस्त उभा राहून चुरा करतोय. आणि आमचा शाह काय करतोय? गोल गोल गरगरीत नारळ फोडतोय. कसला गोल आहे बा एकदम. बाबू तुझे बाकीचे कुठे तरी त्याने खाल्ले की फेकून दिलेत? निकेश काय माहिती ना मला. सालाबाद प्रमाणे आज सुद्धा आमच्याकडे चालू आहे कांदा भजी. सालाबाद म्हणजे तो एक शब्द आहे सालाबाद प्रमाणे. काय पण वाजले 8:30-9 वाजले आणि आता म्हणते मला भजी बनव. मला भजी खावीशी वाटते. लई त्रास देतात रे दोघं पोरं मला. काय रेसिपी कशी आहे मला दाखव, म्हणजे मला करायला नेक्स्ट टाइम. काय नाही, कांदे कापून घेतलेत मस्त. मीच कापले ते घे. हा. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकला, ओवा टाकला, धनेपूड टाकले आणि मस्त असं पाणी न टाकता असं हे केलं पूर्ण. असं काय त्याला बोलतात, काय ते एक्स भाजी. आणि त्याच्यामध्ये आता बेसनच्या पिठात थोडी हळद टाकणार आणि मग पण